जयदीप आपटेला लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। शिवराय पुतळा प्रकरणी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार आहे। सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे हा फरार आहे। गेल्या 8 दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही आणि त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। सुरेश कोलगेकर आमचे प्रतिनिधी सिंधुदुर्गमधून जोडले गेलेले आहेत। सुरेश, आपण पाहतोय आता जयदीप आपटे विरोधात आता लुकआउट नोटीस जारी केलेली आहे, काय सविस्तर अपडेट कळतायत? सुरेश हॅलो सुरेश, माझा आवाज येतोय? हां, येतोय। जयदीप आपटे हा फरार आहे आणि आता सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीस ही जारी केलेली आहे, याबाबतचे सविस्तर तपशील। 24 रोजी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यामध्ये बघितलं तर पहिल्या शिल्पकार जयदीप आपटे यांचं 1 नंबरला नाव आलं आणि त्यानंतर चेतन जे बांधकाम सल्लागार आहेत डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। मात्र चेतन पाटील यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं, मात्र जे जयदीप आपटे आहेत त्या त्यापर्यंत फरार आहेत। मात्र आज बघितलं तर सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। त्याचबरोबर त्यांच्या शोधासाठी जी 7 पथकं आहेत ती तैनात केलेली आहेत। याच्यामध्ये बघितलं 2 पथकं आहेत ती तांत्रिक विश्लेषणासाठी असतील, तर 5 पथकं आहेत ती मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे रवाना करण्यात आलेली आहेत। एकंदर पाहिलं तर सध्या चेतन पाटील हे पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्यावर 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात आलेले आहेत। अगदी धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।